सर्वांना. तर मी आता इथं करते प्रसादासाठी शिरा. तर आज आहे पौर्णिमा, तर पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि दर पौर्णिमेला आहे ना मी सत्यनारायण करत असते घरी पूजा. तर बाहेर बघा कबूतर येऊन बसले होते, तर मी शिरा वगैरे करून घेतला. त्यानंतर सत्यनारायणाची पूजा वगैरे मांडून घेतली. इथे मी पानं वगैरे काही अवेलेबल नव्हती माझ्याकडे, साधी सोपी पूजा तुमचं मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? मी असे करते की तुम्ही सर्वजण नसताना म्हणजे कसं तर इव्हिनिंगचं टायमिंग झालेले आणि आम्ही आता चाललेलो भाजी आणण्यासाठी. आज फौजीची ड्युटी आहे तर त्यांना जमणार नाही म्हणून आता मी हातू आणि तिघजणच चाललेलो. आणि सत्यनारायणाची पूजा वगैरे झाली, प्रसाद वगैरे झाला आणि आरती पण करून घेतली. त्याच्यानंतर आता आम्ही चाललेलो 6-6:30 होत आलेले. तर चालले आता भाजी मार्केटला, तर तुम्हाला पण दाखवते. थंडी आहे तर म्हटलं आहे ना चहा घ्यावा थोडासा, तर गुळाचा चहा केलेला आहे मस्त असा. ते पिंक वाले कोणता? हा तो पण छान आहे, काहीतरी नवीन आहे ना, युनिक आहे ते पण वरती. आधी आम्ही सगळं मार्केट बघितलं काय काय आहे काय काय नाही. तर मग इथं त्या मॅडमला आहे ना ड्रेस घ्यायचा होता, तर आम्ही बघत होतो. तर छान छान ड्रेस पण होते इथं लावलेले, आणि लहान मुलींचे तर खूपच छान ड्रेस होते. त्याच्यानंतर भाजी वगैरे घेतली आम्ही आणि त्याच्यानंतर मग आलो आम्ही. जास्त काही शूट घेतलं नाही मी तिथं. आणि इथं आहे ना त्या मॅडमला म्हणजे तिकिटाचं विचारायचं होतं म्हणून त्या ऑफिसमध्ये आलेलो होतो. त्याच्यानंतर मग आम्ही येऊन घरी पोहोचलो आणि भाजी काय काय आणली ती तुम्हाला दाखवते मी. इथं टोमॅटो आणले, त्याचबरोबर गाजर आणले, आवळे आणले आणि असे हुक आहेत ना ते पाहिजे होते. आणि मिठासाठी ती भरणी ती पाहिजे होती मला. त्यानंतर हिरवी मिरची, कोथिंबीर, मेथीची भाजी आणि लसूण, अद्रक एवढं सगळं असं माळव घेऊन आले मी. आणि इथं रवी एक आणली, रवी नव्हती माझ्याकडं, आता उन्हाळा चालू होईलच आणि मग ताक वगैरे घरी करायला आहे ना रवी लागते. तर इथे इशू काहीतरी बोलते माझ्याशी, तिथे चालले बोलायचं. त्याच्यानंतर मग मार्केटमध्ये ना आज ढाळा दिसला मला, तर ढाळा घेतला. एवढीच पेंडी आहे ना 40 रुपयाची होती एवढी पेंडी. गुड मॉर्निंग स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? मी असं करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि म्हणजे तसा. तर सकाळचं टायमिंग आहे, आता उठले मी. आज जरा उठायला उशीर झाला, 7 वाजले. आणि सकाळी फौजींना टिफिन वगैरे करून दिला, त्यांची मॉर्निंगची ड्युटी होती. तर आता झाडून वगैरे काढले मी आणि इशूला पण सुट्टी आहे, त्याच्यामुळेच मग म्हटलं जरा थोडंसं लेट उठावं. तर 7 वाजता उठले, झाडून काढलं, पाणी वगैरे तापायला ठेवले. तर चला तर मग आता एक्सरसाइजला स्टार्ट करते. आणि इथून पुढचं थोडंसं रुटीन जे काय आहे मॉर्निंगचं तर ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर असंच व्हिडिओला कंटिन्यू राहा. चला तर मग. आणि हो, व्हिडिओ आवडला तर एक लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका. चला तर मग बोलते तुमची थोड्यानंतर. तर इथे ना मी एक्सरसाइजला स्टार्ट केलेलं आहे. तर पहिल्यांदा थोडंसं वॉर्मअप करत असते आणि त्याच्यानंतर मग आपली एक्सरसाइज कधी अर्धा तास करते, कधी 1 तास, जसं टाईम भेटेल तसं. तर आज इशूला सुट्टी आहे तर मग माझं निवांत चाललं होतं आज सगळं. तर एक्सरसाइज केल्यानंतर पण ना दिवसभर फ्रेश वाटतं. आणि ज्या दिवशी नाही करत त्या दिवशी अंग असं जळजळ झाल्यासारखं होतं. तर अशी एक सवय लागून गेलेली आहे तिची पण ज्यावेळेस मला टाईम भेटेल त्यावेळेस मी हमखास करतेच. सकाळी शक्यतो जास्त सकाळी करण्याचा प्रयत्न करत असते मी. आणि संध्याकाळच्या टायमाला कधीतरच करत असते, म्हणजे एखाद्या वेळेस सकाळी राहिलं तर मग संध्याकाळी पण करत असते. पण करतेच रोज एक्सरसाइज. आणि एखाद्या दिवशी मग सुट्टी घेते, संडेच्या वगैरे दिवशी. तर छान फरक पडतो मला पण, म्हणजे फरक पडला आहे म्हणून तर मी रोज करते. आणि सकाळी लिंबू पाणी पिल्यानंतर पण आहे ना छान वाटतं एकदम असं फ्रेश. तर एक्सरसाइज केल्यानंतर आपलं शरीर पण जे आहे ना ते हलकं हलकं होऊन जातं. माझं बरोबर आहे ना हर्ष आणि इशू दोघं पण कडेला करतच होते एक्सरसाइज, त्यांचं पण चालू होतं. मी जशी करते ना तसं ते बघून करत होते. आणि हर्ष पण आहे ना उड्या मारत होता खाली. चला तर मग बोलते तुमच्याशी मी आता थोड्या वेळानंतर. आधी एक्सरसाइज करून घेते.
आंघोळ वगैरे झाली माझी, त्याच्यानंतर नाश्ता वगैरे झाला. हर्षुला पण आंघोळ घातली, त्यांचा पण नाश्ता वगैरे झाला. आणि ब्लँकेट जे आहेत ना तर ते आहेत ना उन्हाला घातलेले मी असे बाहेर टाकले. आणि हर्षुनी बघा सगळा खेळ त्याचा इथं काढून टाकला लगेच पिशवीतून. पण आता आंघोळ झालेत, त्यांचं पण विंचरून वगैरे घेते इशूचे. आणि इशूचे इथं भरपूर केस वाढलेले आहेत. आता म्हणलं इथं पार्लरला जाण्यापेक्षा तिकडं आपल्या इकडं गावाला आल्यानंतरच तिकडं कटिंग करणार आहे मी तिची. तर तिचं पण विंचरते तेल लावून. हर्षीचं पण शॅम्पूची बॉटल घेऊन बघा रिकामी शॅम्पूची बॉटल आहे आणि ते घेऊन तेल लावतोय. ती कसं लावायचं हर्षू दाखव रे तेल. कसं लावतो तेल? तसं तसं लावतो तेल. चाललंय तेल लावायचं. रात्री ना मूग भिजू घातले होते मी, तर ते आता वाटून घेतलेले आहेत. ह्याच्यामध्ये हिरवी मिरची, अद्रक, लसूण, कोथिंबीर, परत मीठ आणि कोथिंबीर टाकून आहे ना बॅटर तयार केले. आता मूग डाळीचे चिले करायचे, तर आज जेवणासाठी आम्हाला बॅटर तयार करून ठेवते, जेव्हा खायचे त्यावेळेस मग करता येते. तर कपडे वगैरे धुवून टाकले मी. आणि ऊन पण भरपूर पडलेले आणि थंडी पण वाजते. तर मी आधी कधी TV मध्ये वगैरे बघायचे तर इकडच्या साईडला नाही का लोक स्वेटर वगैरे घातलेली असायची, तर थंडी भरपूर असायची. तर आता मला कळते की इकडे कशी थंडी येते. ऊन पण आहे आणि त्याचबरोबर थंडी पण आहे. ना ड्रॉइंग करते. नंतर मग मी सांबर केलं आणि मुगाचे चिले केले. नंतर जेवण वगैरे झालं आमचं आणि फौजीने यायला 3 वाजणार आहेत. तर आम्ही आधी जेवण वगैरे केलं 12 वाजता. तर चला तर मग या ब्लॉगचा इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना. टेक केअर.